नीलम गोरे यांनी मातोश्रीची काळी बाजू उजेडात आणल्यानेच बीएमसी टक्का पुरुष उद्धव ठाकरेंना टक्का बसलाय अशी घणाघाती टीका ज्योती वाघमारे यांनी केली आहे। तर मर्सिडीज गाडीच नव्हे तर आदूबाळाची बाबा गाडी ही बीएमसीच्या टक्क्यातूनच येत होती का असा खोचक सवालही त्यांनी केला। माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोरेंवर गंभीर आरोप केलेत। उमेदवारीसाठी गोरेंनी पैशांची मागणी केली, त्यांना पैसे देऊनही उमेदवारी न मिळाल्यानं पैशांची मागणी केली होती, मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानं त्यांना धमकी देऊन पैसे वसूल केले असा गंभीर आरोप विनायक पांडेंनी केलाय। नीलम गोरेंनीच उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतले असा आरोप उबाठाचे नेते विनायक पांडे यांनी केला। तर पांडेंच्या आरोपात काहीही तथ्य नाही असं प्रत्युत्तर शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी दिलं। नीलम गोरे यांच्या माजी ओएसडीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। मुलाला नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत 9 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप गोरेंच्या माजी ओएसडींवर करण्यात आला। नीलम गोरे यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्यात। रश्मी ठाकरेंच्या नेतृत्वात पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली। पुणे महिला आघाडीच्या संघटक रंजना नेवाळकरांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे फेल झालेले नेते आहेत, त्यामुळे दोघेही एकत्र आले तरी महाराष्ट्राला काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिली। दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधीही एकत्र येणार नाहीत असं आठवले म्हणाले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमादरम्यान मोठं वक्तव्य केलं। निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मस्ती कराल तर घरी जाल, आता पीएसओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात, आमच्याही हातात काही राहिलेलं नाही असं कोकाटेंनी सांगितलं। तर आम्हाला चांगलं काम करावंच लागेल असं कोकाटे म्हणाले। संजय राऊतांनी साहित्य संमेलनावरून शरद पवारांवर निशाणा साधला। शरद पवार हे संमेलनातील राजकीय चिखलफेकीला जबाबदार आहेत, त्यामुळे पवारांनीही याबाबत बोलावं असं वक्तव्य करत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कानामंत्र दिला। प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता, शिस्त आणण्यासाठी सर्व प्रयत्न करा असा सल्ला त्यांनी दिला। दिल्लीतील शपथविधी दरम्यान मोदी आणि फडणवीसांमधील भेटीचा हा तपशील समोर आलाय। रवींद्र धंगेकर उद्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, त्यासाठीच त्यांनी उद्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे। कार्यकर्त्यांशी चर्चा करून धंगेकर निर्णय घेणार आहेत। काँग्रेसमधील गटबाजीमुळे नाराज असलेले धंगेकर शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना कडक शब्दात इशारा दिलाय। मी अजूनही थकलो नाही, माझं डोकं चालतंय, तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका, खुर्चीत बसून संपवेन असा इशाराच रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिलाय। श्री नरेंद्राचार्य महाराजांच्या अनुयायांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। विजय वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी आक्रमक झाले। वडेट्टीवारांनी नरेंद्र महाराजांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। यावेळी पंढरपुरामध्ये नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी वडेट्टीवारांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली। जळगावात नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी संतप्त झालेत। वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। ठाण्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या विरोधात नरेंद्राचार्य महाराजांच्या अनुयायांनी आंदोलन केलं। वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा निषेध करत महाराजांचे अनुयायी आक्रमक झाले। संभाजीनगरमध्ये नरेंद्राचार्य महाराजांच्या अनुयायांकडून निषेध करण्यात आला। विजय वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। दिव्यातील अनधिकृत इमारतींवर आज ठाणे महापालिका हातोडा चालवणार आहे। दिव्यातील मुख्य चौकात असलेल्या काही इमारतींवर कारवाई होणार आहे। त्याविरोधात दिव्यातील नागरिक रस्त्यावर उतरलेत। हातात पेट्रोलच्या बाटल्या घेत महिला आक्रमक झाल्यात। देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गुंड गजा मारणेवर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी गजा मारणेवर मकोका लावलाय। मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केलेल्या गजा मारणेच्या टोळीतील आरोपींना अटक करण्यात आली आहे। तिन्ही आरोपींना अटक करत कोथरूड पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी त्यांना चक्क सोन्या चांदीचं सिंहासन भेट दिलं। पुण्याच्या शिवाजीनगरमधील रामभाऊ देवकर मित्र परिवारानं उदयनराजेंच्या वाढदिवसाचा केक कापत त्यांना सोन्या चांदीचं सिंहासन भेट दिलं। उल्हासनगरमध्ये खड्ड्यामुळे एका तरुण डॉक्टरचा बळी गेला। या अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलंय। अपघातग्रस्त तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण अति रक्तस्राव आणि फुफ्फुसाला मार लागल्यानं डॉक्टरचा मृत्यू झाला। मीरा रोडमध्ये साईबाबा नगर ते शिवार गार्डन या दरम्यानचा पूल पूर्ण झालेला आहे, पण उद्घाटन रखडल्यानं पूल अजूनही बंदच आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। या विरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे।
मुख्यमंत्र्यांच्या वेळेची वाट पाहण्याऐवजी नागरिकांच्या सोयीचा विचार करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. शहापूरमधील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा म्हात्रेंची भेट घेतली. विकासासंदर्भातील चर्चेसह बाळ्यामामा यांनी कार्यकर्त्यांना वेळ न दिल्यानं दिलगिरी व्यक्त केली. तर गुरुवारी परत बैठक घेऊन नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील असंही सांगितलं. नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवण या गावामध्ये बोगस मुस्लिम लाभार्थ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना लाभार्थ्यांच्या यादीत 181 मुस्लिम लाभार्थी आढळले आहेत. योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ या लाभार्थ्यांनी घेतलाय. त्यामुळे हे बोगस लाभार्थी नेमके कोण असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. महाशिवरात्री निमित्त मध्य प्रदेशातील चौरागड त्रिशूळ यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. नागपुरातील लाखो भाविक मनोकामना पूर्ण झाल्यानंतर महादेवाला त्रिशूळ अर्पण करतात. याच निमित्तानं नागपुरामध्ये त्रिशूळ विक्रीतून लाखोंची उलाढाल होते. विक्रोळी पूर्व टागोरनगरमध्ये चोरीच्या उद्देशानं 4 अनोळखी महिला परिसरात फिरत असल्याचं समोर आलं. यावेळी एका लहान मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करता स्थानिकांनी 2 महिलांना पकडलं. मात्र 2 महिला अद्यापही फरारच आहेत. एपीएमसी पोलीस ठाणे परिसरामध्ये तृतीयपंथीयांनी गोंधळ केलाय. एका केस संदर्भात पोलिसांनी सहकार्य न केल्यानं पोलीस ठाण्यासमोरच धरणं आंदोलन करण्यात आलं. एक मोठी बातमी नाशिकच्या इगतपुरी स्टेशनवर रेल्वे प्रवाशांनी गोंधळ घातलेला आहे. 1.5 तासांहून अधिक काळ गाडी थांबवून ठेवल्यानं संतप्त प्रवाशांनी स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये गोंधळ घातला. लखनौ लोकमान्य टिळक टर्मिनस एसी सुपरस्टार गाडी 1.5 तास इगतपुरी स्थानकामध्ये उभी करून ठेवली गेली. ट्रेनमधील प्रवासी त्यामुळे संतापले. त्यामागून आलेल्या गाड्या सोडल्या गेल्या. प्रवाशांना मग संताप अनावरच झाला. संतप्त प्रवाशांनी स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये जात गाडी तात्काळ सोडण्याची मागणी करत गोंधळ घातला. गाडी थांबवून ठेवण्याचं कोणतंही कारण प्रशासनाकडे नसल्यानं प्रवासी अधिकच संतप्त झाले. अखेर 2.25 तासांनी गाडी इगतपुरी स्थानकातून रवाना करण्यात आली. पण पुन्हा स्टेशनच्या पुढे काही अंतरावर गाडी थांबवली गेली आणि प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांना विचारूया. लक्ष्मण, काय हा नेमका प्रकार आहे? कारण सुद्धा सांगता आलं नाही की गाडी का स्टेशनवर थांबवली होती आणि पुढे जाऊन सुद्धा थांबली गाडी. नाशिकच्या इगतपुरी स्टेशनवरचा हा सगळा प्रकार आहे आणि या इगतपुरी स्टेशनवरती आलेली ही ट्रेन जी आहे ती सुरुवातीला 1 ते सव्वा तास या स्टेशनवर थांबवण्यात आली. मात्र प्रवाशांनी ही ट्रेन का थांबवण्यात आली या संदर्भातला जाब जो आहे तो गाडीमध्ये असलेल्या टीसींना सुरुवातीला विचारला. मात्र त्यांनी देखील त्यांना उडवडीची उत्तरं दिली. त्यानंतर ह्या सगळ्या ट्रेनमधली जी लखनौ लोकमान्य टिळक टर्मिनसची जाणारी जी गाडी होती त्या गाडीतल्या सगळ्या प्रवाशांनी त्यानंतर स्टेशन मास्तर कार्यालय गाठलं आणि त्या ठिकाणी जाऊन जाब विचारला. या सगळ्यानंतर स्टेशन मास्तरने ही गाडी जी आहे ती रवाना केली. मात्र ही गाडी पुन्हा काही अंतरावर जाऊन थांबलेली आहे. त्यामुळे गाडीमध्ये बिघाड होता किंवा इतर कुठली कारणं होती ही कारणं प्रशासनाने दिलेली नाहीये आणि यामुळे संतप्त जे प्रवासी आहे त्यांनी या सगळ्या कार्यालयामध्ये काही काळ गोंधळ घातला आणि यामुळे नाशिकच्या इगतपुरी स्टेशनवर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र आता रेल्वे पोलिसांच्या मदतीनं हा तणाव निवळला जरी असला तरी मात्र प्रवाशांना याचा जो मनस्ताप सहन करावा लागला त्याचं कारण मात्र अद्यापही रेल्वे प्रशासनाकडनं मिळालेलं नाहीये. नक्की लक्ष्मण, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पुढच्या बातम्यांकडे वळूया, वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता वेगवान स्वरूपातल्या बातम्या पुन्हा एकदा. जळगावच्या यावल तालुक्यातील नेहरू विद्यालय केंद्रात 10वी सीबीएसई परीक्षेत सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार समोर आला. स्वतः शिक्षिकेनंच प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला आणि त्याची उत्तरं विद्यार्थ्यांना दिली. पीओपीवरील बंदीच्या संदर्भात पेणमधील गणेश मूर्तीकारांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवींची भेट घेतली. न्यायालयाच्या निर्णयानंतर 36 लाख कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. दरम्यान आमदार खासदारांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढावा अशी मागणी मूर्तीकारांनी केली. पुण्यातील मनसरमध्ये इमारती असलेल्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आहे. वन विभागाने तात्काळ कारवाई करावी, बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे. नंदुरबारच्या शहाद्यातील तिजोरा शिवारामधील एका विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. वन विभागाच्या पथकाकडून बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलं.
नशा करू नये यासाठी आता शाळांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. नशेविरोधात शपथ घेऊन शाळा सुरू कराव्यात अशा सूचना शाळांनी दिल्या आहेत. हा प्रयोग सर्वप्रथम सांगलीत राबवण्यात येणार आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. मांदाडे समितीनं अहवाल सादर केल्यानंतर मराठवाड्यामध्ये समन्यायी पाणी वाटपाचा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय. या अहवालावर 15 मार्चपर्यंत हरकती आणि अभिप्राय मागवण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या बारामतीच्या अद्ययावत बसस्थानकाला राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारांनी भेट दिली. यावेळी त्यांनी एसटी महामंडळाकडून नव्यानं उपलब्ध झालेल्या बसेसची पाहणी केली. पूजन सुनेत्रा पवारांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भोरगिरी किल्ल्यावर असणाऱ्या प्राचीन लेण्यांमध्ये 1100 वर्ष जुनी कातळ शिल्प आढळून आली आहेत. लेण्यांच्या भुईवर कोरलेल्या या पुरातन कातळ शिल्पांचा पुरातत्व विभागाकडून अभ्यास सुरू आहे. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 वर.